नमस्कार। आता जिथे आपण उभे आहोत तो प्रतापगड स्ट्रायकरचा वाड आणि प्रतापगड स्ट्रायकरमध्ये पाहतोय की ह्याच त्या महिला ज्या प्रतापगड स्ट्रायकरमधनं क्रिकेटसाठी योगदान देणार आहेत। त्या मुली ज्या नेहमीच घरात बसून काहीतरी करत असतात त्या मात्र आज आपल्याला इकडे बॅट आणि चेंडू घेऊन सराव करताना दिसत आहेत। तर तोच तो येणाऱ्या 10 आणि 11 कला क्रीडा महोत्सवासाठी ही तयारी आहे। तर आता आपण जाऊया ह्या महिलांकडे, त्यांची ह्या क्रिकेटसाठी कशा प्रकारे उत्सुकता आहे त्यांना प्रत्यक्षात जाऊन भेटून आपण बोलूया। त्या प्रतापगड स्ट्रायकरच्या मावळीनी ज्या ह्या क्रिकेट स्पर्धेसाठी उतरणार आहेत, तर येणारा कला क्रीडा महोत्सव 2018 ह्याला घेऊन तुम्हाला काय उत्सुकता आहे साक्षी? आम्हाला खूप आनंद होतो। असं वाटते कधी 11 तारीख होते, कधी 10 तारीख येते, असं म्हणून आम्ही प्रॅक्टिस करायला उतरतात। नक्कीच। तर ह्या मुलींकडून आपण ऐकून घेतलं की येणाऱ्या 10-11 तारखेचे हे वाट बघतात। तर तुमचा अभ्यासक्रम संपून तुम्ही सर्व खेळ करता का? हो। तू कुठल्या वर्गात शिकत आहेस? 8वी मध्ये। कधी तुला अशी खेळायची संधी मिळाली होती का? नाही। मग आता जी तुला संधी मिळते त्याबद्दल तुला काय वाटते? खूप आनंद वाटते। मग हा दांडी कला क्रीडा महोत्सव, तर दांडी कला क्रीडा महोत्सव मध्ये आम्ही स्त्रियांचे खेळ ठेवले, त्याच्याबद्दल तुला काय वाटतं बाय? खूप आनंद वाटतो। येणारी 10-11 तारीख म्हणजे एक रणसंग्राम, जवळजवळ आपल्या समुद्रावर एक यात्रा भरणार आहे। तर त्याच्याबद्दल तुला काय वाटते? खूप आनंद होतोय। तू बॅट्समन आहेस की बॉलर आहे? बॅट्समन। तू राईट हँड खेळते की लेफ्ट हँड? राईट हँड खेळते। तू कुठल्या हँडने खेळते? राईट हँडने खेळते। तू राईट हँडने खेळते। तू सिक्सर मारण्याचा मनात ध्यास ठेवलाय का? हो। तुझ्या संघासाठी जिंकण्यासाठी तू कशा प्रकारे प्रयत्न करणार आहे? बॉलिंग आणि बॅटिंग नीट खेळलं पाहिजे आणि म्हणजे नीट कॉन्फिडेशन पाहिजे की बॅटमॅन जे बॅटिंग करणार आहे त्यांचं पण नीट म्हणजे लक्ष पाहिजे खेळणार। यस। तर ह्यावेळेस म्हटलं की कॉन्फिडन्स हा ह्यांच्या खेळाडूंमध्ये पाहिजे, तर तोच कॉन्फिडन्स हे कुठेतरी बांधतात आहेत। प्रॅक्टिस करताना तुमची रणनीती काय असते? तुम्ही बॉलिंग टाकतात, बॅट्समनला जास्त वेळ खेळायला देतात का? हो। बॅट्समनला जास्त वेळ खेळायला देतात। तुमचे जे बॉलर आहेत त्यांच्याकडनं तुम्ही जास्त वेळ बॉलिंग करून घेतात का? हो। बॉलिंग करून घेतात। आपली जी मॅच आहे ही अंडरआर्म राहील, तर तुमची रणनीती कशी असेल? तुमच्यासाठी बाउंड्री कमी असणार, परंतु तुम्ही शॉट जे खेळतात हे नेहमी खालून खेळण्याचा प्रयत्न करता की वरून खेळण्याचा प्रयत्न करता? वरून। तर नेहमीच हे वरून खेळण्याचा प्रयत्न करता, आपल्या संघासाठी योगदान देण्याचा ह्यांचा प्रयत्न आहे। तर ह्याच त्या मावळीनी प्रतापगड स्ट्रायकरमधनं आपल्याला 11 तारखेला ह्याच समुद्रावरती रणसंग्राम करताना पाहायला मिळणार आहेत। तर कर्णधार असणार आहे ती साक्षी। स्पर्धा म्हटली की हार आणि जीत आहेच, तर तुमचं रणनीती कशी असेल? समोरचा संघ जर कुठला असला तर तुम्ही कशा प्रकारे खेळ करणार? चांगल्या प्रकारे खेळ खेळणार, कारण की घाबरून म्हणजे एकदम घाबरतात त्याला काय उपयोग नव्हता। तर मग घाबरून न घाबरता खेळले पाहिजे आणि मग छग्गा चौका मारले पाहिजे, हे ह्या प्रकारे खेळ। नक्कीच। तर त्यांनी सांगितलं की चांगल्या प्रकारे खेळ करायला पाहिजे, चांगली स्पर्धा व्हायला पाहिजे। ह्या खेळातनं जीत किंवा हार हा तुम्हाला मायने ठेवतो का? नाही। म्हणजे तुम्हाला गावासाठी खेळायचं आहे, गावाची एक स्पर्धा आहे, त्याच्यासाठी तुम्हाला उतरायचं आहे। तर आपण आता उपस्थित होतो त्या ह्या प्रतापगड स्ट्रायकरच्या मावळीनी, त्यांनी आपलं मनोगत येथे व्यक्त केलं आहे। मी राकेश केनी, कॅमेरामॅन राहुल सोबत। धन्यवाद। कला क्रीडा महोत्सवात सर्वांचे स्वागत आणि धन्यवाद सर्व प्रतापगडच्या मावळींचं। धन्यवाद राहुल।